तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मडगाव येथून गणपतीपुळेला गणेश मंदिरला. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पण जर्नी आमची दाखवतो कशी झाली ते. हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला. तर आता जस्ट आम्ही इथं पोचलो आहे रत्नागिरीला. तर आता इकडून आम्ही थेट गणपतीपुळेला चाललो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला दाखवतो रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन. बघून घ्या कसं आहे ते कोकण आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. तर इथे बघू शकता रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन. वरतीच बोर्ड लावलेला आहे कोकण रेल्वे स्टेशन म्हणून. तर रेल्वे स्टेशन फार मस्त आहे, सुंदर आहे, आवडला मला. आणि तुम्ही पण गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल नक्कीच किती छान आहे ते. तर इथं साईडला बघा झाडे वगैरे लावलेले आहेत, गार्डन टाईप इथं केलेलं आहे. आणि इथं प्रत्यक्ष आपण बघत आहे इथं झाडं वगैरे. आणि इथं आपल्या भाऊचं फोटोशूट चालू आहे, दोघांचं, साक्षी आणि प्रमोदचं. नवीन कपल्स आहेत त्यामुळे फोटोशूट तर राहणारच. आणि इथं वेलकम टू मँगो सिटी लिहिलेलं आहे. मँगो सिटी म्हटलं तर तुम्हाला तर माहितीच आहे, काय सांगायची गरज नाही. कारण की रत्नागिरी म्हटलं की हापूस आंबा हा आपल्याला सगळ्याला फेमस म्हणून माहीतच आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आम्ही पण इथं 4 फोटोशूट केलेले आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे रिक्षाला. महाराष्ट्रामध्ये वडा म्हणतात. आणि आत्ता जस्ट इथं मागे दिसत आहे तुम्हाला रेल्वे स्टेशनवरनं आत्ताच आम्ही उतरलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नक्कीच गणपतीपुळे दाखवतो कसं आहे ते. आणि प्रमोद आणि साक्षी तर फर्स्ट टाइमच आहे तिथं व्हिडिओवरती. तर हसत आहे दोघं पण. त्यांना तरी बघून लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर फायनली रिक्षामध्ये मी बसलो आहे. तर तिघांची सीट आहे पण आम्ही 4 जणांनी ॲडजस्ट केलो. तर तुम्हाला दिसत असणार की कसं ॲडजस्ट झालेलं आहे ते. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसून चाललो आहे. तर इथं मध्येच एक ठिकाण लागणार आहे फेमस असं मस्त. ते तुम्हाला नंतर बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये समजेल आणि दिसेल पण. तर आत्ता काय मी सांगत नाही, कारण की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच समजेल. तर इथून रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाताना इथं हे बघा जे दिसत आहे आलेलं आहे आता आमचं जे ठिकाण मेन आहे. इकडे बघू शकता लेफ्ट साईडला इथं दिसत आहे ते पाणी, समुद्राच्याच ठिकाणी इथं एक ठिकाण आहे, त्याला आपण आरेवारे हे असं म्हणतात. आरेवारे हे का नाव पडलं, कारण की आरे आणि वारे हे 2 गावं आहेत. जे उजव्या साईडला वरती आरे गाव आहे आणि खालच्या साईडला लेफ्ट साईडला इकडं खालच्या बाजूला वारे हे गाव आहे. म्हणून आरे आणि वारे हे ठिकाण आहे इथं. आणि इथं मस्त फोटोशूट करण्यासाठी वगैरे जागा आहे. तर आम्ही पण इथं थांबलो, त्याचं व्हिडिओ दुसरं बनवणार आहे मी. तर आम्ही इथं पण थोडे फोटोशूट केलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला सेपरेट दाखवतो पूर्ण आरेवारे ह्या ठिकाणचं. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक देईन, ते तुम्ही बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल सगळं आरेवारे इथं. तर चला ह्याच्या पुढे आम्ही परत जर्नी करूया गणपतीपुळेची. तर इथं तुम्ही जर आला तर नक्कीच इथं पण थांबून तुम्ही बघू शकता. तर फायनली आम्ही इथं पोचलो आहोत गणपतीपुळेला. तेवढीच काही जास्त गर्दी नाही आहे बाहेर तर बघून वाटत आहे असं. पण इथं रिक्षा वगैरे भरपूर महाग आहेत, कॉस्टली आहेत. रत्नागिरीवरून गणपतीपुळे येण्यासाठी 600 रुपये लागले आम्हाला रिक्षासाठी. तर आता इथं समोर गर्दी आहे. तर हे आहे मेन प्रवेशद्वार गणपतीपुळे मंदिर येथील. तर आतमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. आणि साईडलाच समुद्र आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती इथं जवळ मंदिर आहे. हे तुम्ही पण फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे बघितला असाल तुम्हाला नक्की समजलं असेल. आणि मराठी एक सिनेमा आहे नवरा माझा नवसाचा, तुम्ही ती पिक्चर बघितला असालच. तर पिक्चरमध्ये सगळं पूर्ण मंदिर वगैरे दाखवलेलं आहे नवरा माझा नवसाच्या पिक्चरमध्ये. तर हेच मंदिर आहे हे, तिथं आम्ही चाललो आहे गणपतीपुळे. तर साईडला नारळाची झाडं वगैरे बघा दिसत आहे तिथं. आणि तर मावशींकडून हार वगैरे आम्ही घेतलेला आहे दुर्वाचा आणि बॅगा वगैरे तिथं ठेवलो. तर हे बघा इथं रांगा लावण्यासाठी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता इथं जे दिसत आहे ते समोरूनच मंदिरमध्ये आमची एंट्री होईल आतमध्ये. हे आहे बाहेरची साईड झाली आता, पण आता इकडून नंतर आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर सुरुवातीलाच इथं हुंदीर मामाची एक मूर्ती लावलेली आहे, इथं बघू शकता.
जे कुणाला काय मागणी वगैरे करत असेल, काय सांगायचं असेल बाप्पाला, तर उंदीरच्या कानामध्ये सांगायचं, ते गणपतीपर्यंत पोचतं असं म्हणतात. तर आम्ही ते नंतर ट्राय करूया. तर आतमध्ये पहिला अगोदर एंट्री करूया. आतमध्ये मंदिरमध्ये एंट्री केल्यानंतर स्टार्टिंगलाच इथं पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, कारण की बाहेरून लोक येतात, पाय वगैरे घाण असतात, डायरेक्ट प्रवेश नाही करायचा, म्हणून त्यासाठी इथं पाय धुण्याची सुविधा केलेली आहे. तर आम्ही पण पाय धुवून घेतला. तर आत्ता पुढे चालला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, तेवढी काय जास्त गर्दी नाही, पण आता सकाळचा टाईम आहे म्हणून जास्त नाही, तर नंतर आणि गर्दी होईलच. मंदिरच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवीन मंदिर कसं आहे ते, कारण की इथं बघू शकता कॅमेरे वगैरे लावलेले नाहीत, तर CCTV. तर आतमध्ये एंट्री नाही आहे मोबाईल यूजसाठी. तर अजून पण आमची लाईन काय संपली नाही आहे इथं, तर गर्दी आहे. अर्धे भाविक भक्त दर्शन घेतल्यानंतर आले आहेत बाहेर. तर हे बघा, बाहेरून व्हिडिओ करत आहे तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी. आणि हे बघा, समोरच समुद्र आहे. तर मंदिर खूप छान आहे, मस्त आहे, आणि कलर वगैरे पण चांगला केलेला आहे मंदिरला. तर इथं बघू शकता किती छान आहे मंदिर दिसत आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मंदिरचा. तर मित्रांनो, मंदिर तर तुमचं बघून झालेलंच आहे. आता मंदिर बघून झालं की तुम्हाला मंदिर कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर ह्याच्या आधी व्हिजिट केलं असेल तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता आम्हाला. तर आता दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही प्रत्यक्ष आणि साक्षी म्हणत आहेत की आतमध्ये जाऊया समुद्रामध्ये बोटिंग करायला. तर इथं बघू शकता आम्ही 4 जण चाललो आहे आतमध्ये. तर इथं याच्यासाठी काही जास्त फी नाही आहे, 500 रुपयामध्ये आम्ही चौघांचा झालेला आहे इथं बुकिंग आतमध्ये जाण्यासाठी. तर आतमध्ये चाललो आहे इथं समुद्रामध्ये मजा करायला. वेट